पुण्यातील चितळ्यांकडे मिळते तशी भाकरवडी घरी आपण बनवू शकतो अगदी सोप्या पद्धतीने। आणि कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगतेच, पण अतिशय सोपी पद्धत आहे आणि चविष्ट पण खूपच जास्त होते। एकदा तुम्ही या पद्धतीने करून बघा। मी काय केलंय, इथे 2 वाट्या मैदा घेतलेला आहे, कारण की आपण भाकरवडी जी आहे ती मैद्याचीच बनवणार आहोत, त्यामुळे मैदा 2 वाट्या हे सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे याच्यातलं। 2 वाट्या मैद्याच्या प्रमाणामध्ये अर्धी वाटी इथे बेसन घातलेलं आहे, बेसन पीठ। नंतर 1-2 मोठे चमचे इथे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तांदळाच्या पिठाने चांगला छान असा कुरकुरीतपणा येतो। नंतर ओवा घालायचा इथे मी एक मोठा चमचा साधारण ओवा हातावर क्रश करून घातलेला आहे, त्याच्यामुळे छान असा वास येतो, त्यामुळे ओवा घालून घ्यायचा। ओवा घालून झाला की चवीप्रमाणे मीठ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि हे पीठ मग मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आपल्याला 2 चमचे चांगलं तेल कडकडीत गरम करून त्याचं मोहन याच्यावरती घालून घ्यायचं आहे, पण त्याच्या आधी सगळं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर मग आता हे 2 चमचे मोहन मी ह्याच्यावरती घालून घेते आहे। मोहन घातल्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकदा 2 ते 3 मिनटं छान मिक्स करून घ्यायचं, कारण की हे मोहन जे आहे ते सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे, त्यामुळे सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मोहन टाकलं ना की मग छान असा खुसखुशीतपणा येतो, त्यामुळे ते खूप जास्त इम्पॉर्टंट असतं। हे बघा, असं जरा थोडंसं असं दाबून बघितलं आणि पिठाचं असं गुठळी होती असं दिसलं ना की समजायचं मोहन सगळ्या बाजूने व्यवस्थित लागलेलं आहे। आता काय करायचं, थोडं थोडं पाणी घालून आहे ना घट्ट असं पीठ मळून घ्यायचं। आपल्याला पीठ पातळ नाही म्हणजे खूप जास्त लूज नाही मळायचं, हे पीठ घट्ट असं छान पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं। बनवायची पद्धत, याला इन्ग्रेडियंट्स तसे बरेच लागतात, पद्धत सोपी आहे पण इन्ग्रेडियंट्स याला खूप लागतात। पण काय होतं ना की त्याची चव जी आहे ना ती अक्षरशः अगदी म्हणजे सेम टू सेम चितळ्यांसारखी येते, इतकी अप्रतिम इथं भाकरवडी तयार होते आणि शेवटी घरची खाण्याची गोष्टच काही और असते। हे बघा, आता मी इथे पीठ भिजवून झालेलं आहे, हे 20 मिनिटासाठी तसंच ठेवून घ्यायचं। आता इथे मी 1 चमचाभर धणे घेतलेले आहेत निवडलेले, नंतर 1 चमचाभर जिरं घ्यायचं ह्याच्यामध्ये, नंतर 2 चमचे मी इथे बडीशेप घेतलेली आहे, बडीशेप जरा थोडीशी जास्त घ्यायची। नंतर 1 चमचाभर इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि 1 चमचाभर खसखस घ्यायची। हे 5ही इन्ग्रेडियंट्स खूप महत्त्वाचे आहेत, हे घ्यायचे आणि छान असे खरपूस बारीक गॅसवरती 5 मिनिट तरी भाजून घ्यायचे। बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे म्हणजे कसं छान खरपूस भाजले जातात। मोठा गॅस केला की ते जळतात आणि कच्चेपणा जात नाही त्याचा, त्यामुळे बारीक गॅसवरती ते भाजून घ्यायचे। मी साधारण 5 मिनिटं तरी व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत। हे बघा, याचा कलरही छान व्यवस्थित असा बदललेला आहे। आता काय करायचं, हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। हे प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर मग याच पॅनमध्ये साधारण एक अर्धी वाटी किसलेलं खोबरं घालायचं। खोबरं आधीच किसून घ्यायचं, ते खोबरं ह्याच्यामध्ये घालून ते सुद्धा छान खरपूस भाजून घ्यायचं। खोबऱ्याचा कलर बदलेपर्यंत छान व्यवस्थित भाजून घ्यायचं, असं कच्चं पक्कं नाही राहिलं पाहिजे, त्यामुळे सगळ्या बाजूने भाजून घ्यायचं। खोबरंसुद्धा ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यानेच साधारण खुसखुशीतपणा जास्त येतो भाकरवडीला। हे बघा, आता ह्याचा इथे कलर चेंज झालेला आहे। आता हे खोबरंसुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं खोबरं ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं। नंतर त्याच्यानंतर आपण जे धणे भाजून ठेवलेले आहेत ते धणे देखील ह्याच्यामध्येच घालून घ्यायचे। धणे आणि बडीशेपचं जे काही आपण सारण तयार केलेलं आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं। या सारणामध्येच आता आपल्याला पुढच्या सगळ्या गोष्टी घालून घ्यायच्या आहेत। नंतर हे घालून झाल्यावर मग ह्याच्यामध्ये 1 चमचाभर लाल तिखट घालायचं, 1 चमचाभर गरम मसाला घालायचा, 2 चमचे इथे आपल्याला साखर घालायची आहे, भाकरवडीमध्ये गोडवा असतो, आणि 1 चमचाभर इथे शेव घालून घ्यायची आहे आणि 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे। हे सगळं घालून मग हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं। हे सगळं कसं असतं, खुसखुशीतपणा आणि एक चव ह्याच्याने वेगळीच येते। जे भाकरवडीच्या आतलं जे सारण असतं ना ते हे असतं। हे बघा, हे सगळं एकदम छान असं गोडवा, नंतर तिखटपणा, नंतर आंबटपणा येण्यासाठी आता इथे शेवटी आपल्याला 1 चमचाभर चिंचेचं चटणी टाकायची आहे आणि ती पण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, म्हणजे या सारणामध्ये गोडवा, आंबटपणा, तिखटपणा सगळंच आलेलं आहे, त्यामुळे व्यवस्थित असं हे सारण तयार होतं। आणि सेम भाकरवडीचं जे आतलं सारण लागतं ना त्याचा सेम सुगंध आता येतोय, इतका अप्रतिम असा आपण छान खमंग भाजून घेतल्यामुळे मस्त असा खमंग वास येतो ह्याला।
आता आपण भाकरवडी तयार करायच्या अगोदर तेल गरम करत ठेवायचं. ते बारीक गॅसवरती तेल गरम करत ठेवायचं आहे. तर इथे मी साधारण 2 ते 3 वाट्या तेल घेतलेलं आहे, जे गरम करत ठेवलेलं आहे. आता ते तेल गरम होईपर्यंत आपण पीठ जे आपण ठेवलेलं होतं मळून, ते एकदा पुन्हा व्यवस्थित छान हात फिरवून मळून घ्यायचं. मळून झाल्यानंतर एक लाटी घ्यायची. आधी पोलपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं. काय होतं, थोडंसं ते चिटकू शकतं, त्यामुळे तेल लावून घ्यायचं आणि लाटून घ्यायची लाटी व्यवस्थित अशी. सगळ्या बाजूने सारखं व्यवस्थित लाटलं गेलं पाहिजे आणि छान लाटलंही जातं, कारण की आपण 20 मिनटं ते भिजवून ठेवलेलं असतं ना, त्यामुळे छान भिजतं आणि छान लाटता येतं. हे बघा, व्यवस्थित असं छान हे सगळ्या बाजूने पटापट मला लाटता येते. असं सगळं लाटून झालं ना, की मग हे जे आपण सारण घेतलेलं आहे ना, ते सारण याच्यामध्ये भरून घ्यायचं व्यवस्थित. हे बघा, व्यवस्थित असं लाटून घ्यायचं. आता हे सारण जे आहे, हे सारण सगळ्या बाजूने व्यवस्थित असं भरून घ्यायचं. सगळ्या बाजूनी असं ते टोकापर्यंत छान असं लावून घ्यायचं. म्हणजे काय होतं, छान सगळ्या पूर्ण भाकरवड्यांना आपलं सारण लागतं. खूप जास्त प्रमाणात भरायचं नाही, नाहीतर मग काय होतं की ती भाकरवडी ती आपली रोल केल्यानंतर चिटकून राहणार नाही. त्यामुळे खूप जास्त अतिप्रमाणामध्ये पण नाही भरायचं की खूप छान लागेल म्हणून अति जास्त भरलं, असंही नाही करायचं. व्यवस्थित मी भरते ना, तुम्ही बघू शकता, हे एवढंच भरायचं. आणि मग सगळ्या बाजूने ते हात फिरवून घ्यायचा, सारखं करून घ्यायचं आणि मग याचा रोल करून घ्यायचा. एका बाजूने हे उचलून घ्यायचं आणि रोल करून घ्यायचा. तुम्हाला इथे आठवण करून देते, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला एक कमेंट नक्की करा, कारण की काय होतं, तुमची कमेंट आली की मला छान छान रेसिपीज बनवायला उत्साह निर्माण होतो. हे बघा, आता एका साईडने असं दाबून दाबून व्यवस्थित हे करायचं. नुसतं गोल म्हणजे रोल केल्यासारखं करायचं नाही, असं थोडंसं हळूहळू दाबून करायचं. म्हणजे काय होतं की ह्याच्यामध्ये मध्ये हवा राहत नाही आणि मोकळा राहत नाही तो रोल आणि सुटत नाही नंतर. हे बघा, त्यामुळे शेवटपर्यंत असं दाबून दाबून करायचं आणि मग नंतर असं रोल करून घ्यायचं ह्याचा, परत एकदा दाबून व्यवस्थित. असं झाल्यानंतर मग पहिलं टोक जे आहे त्याच्यामध्ये काहीच सारण नसतं, त्यामुळे ते बाजूला करून घ्यायचं आणि मग बाकीचे ज्या आपल्या वड्या आहेत भाकरवडीच्या, त्या पाडून घ्यायच्या. हे बघा, अशा पद्धतीने एक 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 पाडून असं वेगळ्या करून घ्यायच्या. ह्याच्यासाठी जरा काटेरी सुरी घ्यायची. आपली साधी सुरी असते त्याच्याने ते चिटकून बसतं, त्यामुळे काटेरी सुरीने असं व्यवस्थित असं कापून घ्यायचं. हे बघा, किती पटापट आणि छान अशा भाकरवड्या पडून तयार होतात आहेत. ह्याच्यामध्ये बिलकुलही सारण बाहेर येत नाही आहे. फार सारण घालायचंही नाही आणि कमीही घालायचं नाही. व्यवस्थित असं सगळीकडे पसरेल एवढंच सारण आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे. हे बघा, आता मी एका पूर्ण रोलच्या अशा भाकरवड्या पाडून घेतल्यात. आता काय करायचं, हे चिटकून बसावं यासाठी एक एक भाकरवडी घेऊन अशी थोडीशी दाबून घ्यायची. म्हणजे काय होतं, सारण बिलकुलही बाहेर येत नाही. हे बघा, मी अशी दाबून घेते ना, अशा पद्धतीने ह्या प्रत्येक भाकरवडीला थोडंसं असं दाबून घ्यायचं. खूप छान अशा या भाकरवड्या तयार होतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता इथे आपलं तोपर्यंत तेल गरम झालेलं आहे. त्या तेलामध्ये ह्या सगळ्या भाकरवड्या घालून छान तळून घ्यायच्या. आता तेलामध्ये भाकरवडे तळताना गॅस जो आहे तो लोच ठेवायचा, कमीच ठेवायचा, जास्त हे ठेवायचं नाही. तर काय होईल, ते तळलं तर जाईल, पण असं खुसखुशीत होणार नाही. आपण शंकरपाळ्या ज्याप्रमाणे करतो, खुसखुशीत होण्यासाठी गॅस जरा बारीक ठेवूनच शंकरपाळ्या आपण तळून घेतो, त्याप्रमाणेच गॅस बारीक ठेवूनच हे आपल्याला भाकरवडी तळून घ्यायच्या आहेत. आणि कॉन्स्टंट हलवत राहायचं, म्हणजे सगळ्या बाजूने छान त्या खुसखुशीत होतील. हे बघा, असं मी कॉन्स्टंट हलवतच साधारण 5 मिनटं तरी लागतात तळायला. हळूहळू ह्याचा कलरही बदलतो. बघा, सारणही छान ह्याच्यामध्ये चिटकून बसलेलं आहे आणि खूप अप्रतिम अशी भाकरवडी तयार होते. तुम्ही एकदा तुमच्या घरी नक्की बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमची इथे भाकरवडी कशी तुमची झाली ते. आणि तुम्ही कुठल्या एरियातून माझ्या या हे बघताय ना रेसिपीज, तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे बघा, आपली भाकरवडी किती छान तयार झाली. छान त्याच्या लेयर्सही येतात आणि त्याच्या आतमधलं सारणही बाहेर फार येत नाही, म्हणजे बिलकुलच येत नाही. आणि टेस्टीही खूप लागतात. हे बघा, एकदम इझिली आपल्या ह्या भाकरवडी तळून झालेल्या आहेत. अशा पद्धतीने सगळ्या भाकरवडी व्यवस्थित अशा छान तळून घ्यायच्या आणि थंड झाल्या ना की या खुसखुशीतच होतात. खूप छान अशा खुसखुशीत भाकरवडी तयार होतात. असे आयटम जर आपण घरीच बनवले ना तर घरातले सगळेच खुश होतात. लहान मुलांना तर प्रचंड आवडतं ह्या असल्या गोष्टी. त्यामुळे घरीच आपण प्रत्येक गोष्ट बनवण्याचा प्रयत्न करायचा. बनवायला खूप सोपे असतात, फक्त आपण बनवण्याची गरज असते. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीज मी आणत असते. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.